पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतल्यापासून आपल्या देशाच्या संस्कृतीचा परिचय जगाला आणि आपल्या देशवासियांना होत आहे. याचा अभिमान आपण बाळगायला लागलोय, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर योगा ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनामध्ये केले. जागतिक योग दिवस शनिवारी सर्वत्र साजरा झाला. या निमित्त खारघर योग ग्रुपच्या वतीने स्नेहसंमेलनाचे आयोजन खारघर सेक्टर 4 मधील प्रणव हॉटेलच्या सभागृहात केले होते. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. तसेच योगा ग्रुपच्या वतीने सुविधांसंदर्भात करण्यात आलेली मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या स्नेहसंमेलनाला भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, युवा नेते अमर उपाध्याय, योगा ग्रुपचे अध्यक्ष सदाशिव तुपे, दत्ता पांचाळ, जगन्नाथ तांदलेकर, विजय घारगे, मधुकर दिंडे, दिलीप चौधरी, गौतम गमरे, शंकर पवार, मोहन भागवत, निर्मला राऊत, नंदा घारगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हे सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांना आज जे रोज करता आपण दररोज तो योग, तो आंतरराष्ट्रीय पातळीवरती आज साजरा केला गेला. त्या जागतिक योग दिवसाच्या आपल्या सगळ्यांनाच मी मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं त्याबद्दल अभिनंदन. आपल्या देशाची ही संस्कृती ही आता जग मान्य करते आणि देशाची या एका अर्थानं ही विरासत ही जगाला खुली करून दिलेली आहे. आपल्याला या ठिकाणी कल्पना असेल की जगामधल्या अनेक देशांमध्ये योगासन, याला इंग्रजी शब्द त्यांनी योगा असं करून टाकलं आणि योगा म्हणायला आपण सगळेजण लागलो. तर त्यामुळे या सगळ्याची ताकद त्यांना अधिक कळली आहे. आता तिथून ती आपल्याकडे परत आल्यावर आपल्याला ते करण्यामध्ये अधिक चांगलं वाटतं. पण आपण सुदैवी आहोत की आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी 2014 सालापासून ज्या वेळेला सूत्र हातामध्ये घेतली तेव्हापासून या देशाची ही विरासत, या देशाची ही संस्कृती, याचा परिचय जगाला होतोय. पण 140 कोटी देशवासियांना आता व्हायला लागलाय, ज्याचा अभिमान आपण सगळेजण बाळगायला लागलोय. नाहीतर परदेशात आपण कोणी गेला असाल, परदेशामध्ये जाणाऱ्या लोकांना आपण पाहत असाल तर ते तिथून आले की खूप मोठं तिथलं वर्णन करतात. अरे काय तिथलं भारी, काय असं भारी, काय तसं भारी. आणि ज्या देशामधून ते येतात त्या देशवाले म्हणतात तुमचा योग ची परंपरा किती भारी आहे, तुमच्या इथे गणित शास्त्र हे शिकवणारे शास्त्रज्ञ किती भारी आहे, शून्याचा शोध आपल्या देशातून लागला. असे कितीतरी गोष्टी आपण सांगू शकतो. ज्या वेळेला प्लास्टिक सर्जरी कोणाला माहिती नव्हती त्यावेळेला सुश्रुत सारखा आपल्या देशातला एक महान विद्वान होऊन गेला की त्यावेळेला त्यांनी या शस्त्रक्रिया सुचवलेल्या होत्या. यापैकीच एक म्हणजे हा योग आहे आणि त्या योगाच्या माध्यमातून अनेक असाध्य रोग बरे होतात आणि अनेक रोग होण्यापासून दैनंदिन आपण जर योग केला तर त्याच्यातून आपली सुटका होते. मला वाटतं की याचा आपल्या सगळ्यांना निश्चितपणानं गेल्या या 2-3 वर्षांमध्ये अनुभव आलेला असणार. तेव्हा 51 तुमचं वय होतं, पण आता मी त्यांना प्रश्न पडला की सगळ्या सिनियर सिटीजनच्या बरोबर आहेत, यांचं वय तर म्हटलं 60 वाटत नाही, हे सिनियर सिटीजन कसे. पण तुम्ही सगळेजण ज्या पद्धतीनं त्यांना प्रतिसाद देता, तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिलं की मला वाटतं त्यांचं वय कमी कमी होत जात आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांसाठी अधिक वेळ द्यायला, आणि तो पण कुठल्याही भावनेतून नाही, काही पैसे त्याच्यासाठी मागावे अशी त्यांची भावना नाही, तर तुमचं सगळ्यांचं आयुष्य बदलून जावं, आरोग्य सुधारावं याच्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. त्याबद्दल तुम्ही साहेब तुमचं मी सगळ्यांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. समूहामध्ये आपल्या कार्यसम्राट आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांचा स्वागत. आणि असंच सर, आज मी 3 वर्ष झालो खारघरमध्ये आलो. पहिला मी चुनाभट्टीला राहिलो होतो. चुनाभट्टीला माझा मोठा योगा होता, तिथून मी इथं आलो. इथे 4 जणांना घेऊन मी चालू केला. आज त्याचं वृक्ष बनलेलं आहे आणि बऱ्याच लोकांना फरक आहे. आणि आपण ज्येष्ठ नागरिकसाठीच काम करतो आणि फ्री ऑफ कॉस्ट करतो, 1 पैसाही आपण घेत नाहीये.
त्याच्यातून ही लोक कशी आनंदी राहतील ह्याचा मी खूप प्रयत्न करतो आणि ते पण लोक साथ देतात मला आणि त्याचा अनुभव सर्वांनाच आहे. अजून विचारा, ज्यांना मांडी घालून बसा येत नव्हतं सर, ते मांडी घालून जेवायला बसतात.